पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे। उत्तर प्रदेशमधल्या मेरठ इथं मोदींची पहिली सभा आहे। 2014 मध्येही इथूनच मोदींनी प्रचाराला सुरुवात केली होती। ऊस उत्पादकांचा बेल्ट म्हणून या परिसराची ओळख आहे। मेरठसह यूपीतल्या 8 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। यानंतर दुपारी मोदींची दुसरी सभा उत्तराखंडच्या रुद्रपूर या परिसरामध्ये होणार आहे आणि तिसरी सभा जम्मूच्या डुमी या परिसरामध्ये होणार आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर जवळपास 3 आठवड्यांनी मोदी आपल्या प्रचार सभांना सुरुवात करतायत, तर मोदी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 8 सभा घेणार आहेत। पहिली सभा 1 एप्रिलला वर्ध्यामध्ये होईल। शेवटची सभा मुंबईमध्ये होणार आहे। शेवटच्या सभेला मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्रित दिसणार आहेत। भाजपचे बंडखोर नेते आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। शत्रुघ्न सिन्हा हे पाटणा साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत। भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे। बंडखोरीची शिक्षा म्हणून यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले। पाटणा साहिबमधून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे संतापलेले शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसचा हात हातात घेणार असल्याची चर्चा होती। काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करून आता काँग्रेसयुक्त भारताची वेळ आली आहे म्हणत संघर्षाचा एल्गारही केला होता।